नमस्कार मित्रांनो, मी संतोष. मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, ही सदाफुलीची रोपं आहेत बघा, जे की मी आता 1-2 दिवसापूर्वी नर्सरीतून आणलेली आहेत. आणि काही जी 3 रोपं तुम्हाला दिसत आहेत, ही छोट्या पॉटमध्ये लावलेली आहेत. ती मी घरी बियांपासून तयार केलेली रोपं आहेत बघा. तर आता नर्सरीमध्ये ही सदाफुलीची रोपं उपलब्ध होत आहेत बघा. आणि हायब्रिड व्हरायटी असल्यामुळे यामध्ये विविध रंगाची रोपं, विविध रंगाची फुलं असणारी रोपं आपल्याला नर्सरीमध्ये उपलब्ध होतात बघा. आणि आपलं उन्हाळी जे गार्डन आहे ते विविध रंगाच्या फुलांनी भरून जाण्यासाठी आपण या सदाफुलीच्या रोपांना आता आपल्या बागेमध्ये ॲड करू शकतो बघा. तर मी ही रोपं आणलेली आहेत आणि ही रोपं मला साधारणतः 20 ते 25 रुपयाला एक प्रमाणे अशी मिळालेली आहेत बघा. तर या रोपांची आपण या व्हिडिओमध्ये रिपोर्टिंग करणार आहोत आणि त्याला काय खतं दिली पाहिजेत आणि त्याची कशी केअर केली पाहिजे, जेणेकरून आपलं झाड जे आहे तुम्ही बघू शकता, ही छोटी छोटी रोपं आहेत, याला आपल्याला घनदाट बुशी कसं बनवता येईल याविषयीचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, यासाठी आपण ही नॉर्मल गार्डन सॉईल घेतलेली आहे आणि माती हलकी व्हावी, भुसभुशीत व्हावी यासाठी आपण यामध्ये आपलं रायसस काय आहे तेही आपण यामध्ये घेतलेलं आहे बघा. हे बघा, जेवढी माती आहे तेवढ्याच प्रमाणात हे रायसस घेतलेलं आहे. आणि त्याप्रमाणेच आपण शेणखत म्हणतो, शेणखतही आपण यामध्ये भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे बघा. आपण व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही आहोत, कारण हा छोटासा रिपोर्टिंगचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आपण हे बघा, त्यानंतर आपण ही आपले जे फ्लावरिंग प्लांट असल्यामुळे सदाफुली जे हे आहे फ्लावरिंग प्लांट आहे, त्यामुळे याला पोटॅशची गरज असते. त्यामुळे हे केळीच्या सालींची पावडर आहे, जे की आपण घरगुती बनवलेलं खत आहे बघा, तेही आपण यामध्ये घेणार आहोत. सोबतच ही निंबोळी पेंड आहे, तीही यामध्ये आपल्याला घ्यायची आहे. आणि सोबत थोडीशी ही साफ पावडर आपण यामध्ये घेणार आहोत, जेणेकरून जो काही फंगस अटॅक झालेला असेल मातीमध्ये तो निघून जाईल. आता ही माती आपण पूर्ण तयार करून घेऊया. अशा पद्धतीने ही आपली माती तयार झालेली आहे. आणि आता आपण ह्या रोपांसाठी माझ्याकडे 6 रंगाची वेगवेगळी रोपं आहेत. त्यासाठी आपण ह्या 8 इंचाच्या 6 कुंड्या घेतलेल्या आहेत. आणि ड्रेनेज होलमधून माती जाऊ नये वाहून, आणि ड्रेनेज होलमधून माती वाहून जाऊ नये यासाठी आपण यामध्ये शेंगाची टरफले भरलेली आहेत. तर आपण यामध्ये थोडी थोडी अशी माती भरून घेऊया सगळ्या कुंड्यांमध्ये. सदाफुली हे बारमाही रोप आहे बघा. आणि हायब्रिड व्हरायटी जी अशी आहे त्यामध्ये विविध रंगाची फुले येणारे ही रोप आहेत बघा. पण या रोपांची थोडीशी जर केअर केली तर ही हायब्रिड व्हरायटी आपल्याकडे 12 महिने राहू शकते. तर ही अशा पद्धतीने कुंडी भरल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, ही जी रोप आहे या पॉलीबॅगमध्ये लावलेलं आहे, तर याला व्यवस्थित आपण आपसं मातीतून या पिशवीमधून काढून घेणार आहोत बघा. आणि थोडंसं यावरती काही पानं सुकलेली असतील किंवा काही किडे लागलेली पानं असतील ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे बघा. हे बघा, हा असा रूटबॉल आहे. आणि बघू शकताय तुम्ही, नर्सरीची माती जी आहे लाल रंगाची माती असते, चिकट माती असते, तिला आपण हलक्या हाताने मोकळं करायचं आहे. जास्त आपल्याला रूटबॉल फोडायचा नाही आहे, हलक्या हाताने, जेणेकरून मुळं जी आहेत ती थोडीशी मोकळी होतील आणि नवीन भरलेल्या मातीमध्ये रुजवायला सुरुवात होईल बघा. हे बघा, अशा पद्धतीने
हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला कुंडीमध्ये हे रोप ठेवायचं आहे अगदी मधोमध. आणि सगळ्या बाजूने ही जी माती आहे, आपण जी काढलेली माती आहे ती यामध्ये मिसळूया. सगळ्या बाजूने अशी व्यवस्थित भरून घ्यायची आहे. इथेही अशाच पद्धतीने आपण सगळी रोपं लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने याची आपण सगळे रोपं जी आहेत ती लावून घेतलेली आहेत. आणि आता आपण याला थोडंसं पाणी देऊन घेऊया. आणि तुम्ही बघू शकताय माझी जी अगोदर लावलेली रोपं आहे ती थोडीशी बुशी झालेली आहेत. तर आता आपल्याला तेच पाहायचं आहे की ही जी रोपं आहेत ती बुशी कशी होतील आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल जेणेकरून या रोपांची वाढ जी आहे चांगली होईल आणि जास्तीत जास्त फांद्या येतील बघा. आणि जास्तीत जास्त फांद्या आल्या की साहजिकच फुलंही जास्त येतील. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, आता तुम्हाला दाखवतो मी. आता आपण ही जी रोप आहे ही आपण नर्सरीमधून आणलेलं रोप आहे बघा. तर तुम्ही बघू शकताय यावरती अशा ज्या आहेत एक खाली फांद्या येत आहेत बघा आणि वर पण वाढ होत आहे. पण आता ह्या खालच्या फांद्यांची वाढ होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याचा जे शेंडा आहे, जी टीप आहे ती अशी पिंच करायची आहे बघा. साधारणतः एक 2 ते 4 पानांची टीप जी आहे ती पिंच करायची आहे अशा पद्धतीने. जेणेकरून काय होईल, ह्या ज्या खालच्या येणाऱ्या फांद्या आहेत त्यांची वाढ चांगली होईल आणि आपलं जे झाड आहे ते थोडंसं डेरेदार होईल बघा. तसंच मी हे पांढरे जी सदाफुली आहे तुम्ही बघू शकता, रोप खूप लहान आहे आणि यावरती फांद्या बघा किती अशा फुटलेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा, अजून ही जी टीप आहे मी कट केली होती त्यामुळे या एवढ्या अशा फांद्या याला बाजूने आल्या होत्या बघा. तर याही रोपाचं आपण तसंच करणार आहोत बघा. यावरती जी फुलं आहेत ही फुलं आपण इथून अशी पिंच करणार आहोत बघा. जेणेकरून ह्या ज्या फांद्या आहेत फुटवी ज्या आहेत ती वर लवकरात लवकर त्यांची वाढ होईल बघा. आणि त्यांची थोडीशी वाढ झाली की त्यांचे आपण शेंडे खुडणार आहोत जेणेकरून त्यालाही अजून नवीन फांद्या फुटतील. आणि वेळोवेळी याला लिक्विड खतं देत राहायचं आहे बघा आपल्याला. तेही आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच बघा. तर तुम्ही जर सदाफुलीची रोपं लावली नसतील तर ही नक्की लावा, कारण उन्हाळ्यामध्ये ही रोपं खूप सुंदर फुलं देत राहतात. तर व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.